नमस्कार मित्रांनो, मी ओसवाल सोलर पंप घेऊन आलेलो आहे। 5 HP मध्ये हा पंप आहे आणि हे त्याचे पॅनल 9 प्लेट्स। एक प्लेट आपली 540 वॅट प्लस मोनो। आणि मित्रांनो सर एक मिनिट मित्रांनो, हे बघा, $540 वॅट। आता आपण पंप चालू करू। पंप हा आपला मोबाईलवरती पण चालू होतो। मित्रांनो, आपल्याकडे थोडासा कमी वेळ असल्यामुळे आपण डायरेक्ट बटनवरती चालू केलेला आहे आणि हा झालेला आपला पंप चालू। आणि सर एक मिनिट, आणि ही पंपाचा आपल्या फोर्स 5 HP आहे आपल्या पंपाचा फोर्स। एक मिनिट, आपण पंप बंद करू आणि नोझल उडून बघू। सर आपण तो पंपावर नोझल उडून बघू सर। एक मिनिट, मी तुम्हाला धरू लागतो। लावा सर, याचा घुटका लावा। बस ओके, घुटका आपण इन्सर्ट केलेला आहे। आता आपण पंप चालू करूया। आणि एक सरांची एक खास वैशिष्ट्य की सरांचं हे 2 एकर शेती आहे। 2 एकरामध्ये त्यांनी आंबा ही लागवड केलेली आहे आणि त्याला ड्रिपसुद्धा आहे आणि ड्रिपसुद्धा चालू झालेली आहे तोट्यांबरोबर, नवजल बरोबर। 2 एकराची नवजल, आपलं सॉरी 2 एकराची ड्रिप आणि नवजल, आपण ते पण बघूया। एक वेळेस पाणी पण लीक मारतंय, वायसर वगैरे खराबी वाटते। कॅप लावली नाही का सर? इथं पंप बंद करा सर। इथं वायसर कटलेलं आहे का मित्रा या पाईपाचं? का पाणी गळतेच तिथं? बरं, एंड कॅप लावून एकदा। हा, एंड कॅप लावून दे। आपण आज रिअलिटीमध्ये वायसर नसायला पाहिजे, एवढा गॅप नाही पडणार, एवढं पाणी नाही साठत। हा, वायसर काढून घेऊ आपण, पाईप चेंज करू सर, कारण तिथं हां इकडे छोटू एकदा काढ, ये बरं एकदा, मी हँडिकॅप लावतो। आज आपल्याला रिअलिटीमध्ये यांच्या शेतामधलं पाणी बघायचं आहे की नवजल किती उडवते। आणि सरांकडे तोट्या कमी असल्यामुळं सरांनी काही पाणी हे ड्रिपमध्ये लावलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा हे करून घेतलेले। एक मिनिट, एक मिनिट। अरे मित्रा, हे टोटल पाईप तू हे केलेले आहेत, उलटे लावलेले आहेत। अरे हँडिकॅप बसत नाही ना तिथं, ते जॉइंटर टाकलं ना तू।